Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. विरोधकांनी फेरमतमोजणीचा एक निवडणूक आयोगाला अर्ज केला होता. त्याचा मोकॉल होणार आहे. मॉप कॉल जरी झाला, माझं निवडणूक आयोगावर आणि त्या यंत्रणेवर माझा 100% विश्वास. मुळं त्या गोष्टीमध्ये कुठं फेरफार बदल होत नसतो. कारण लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. उद्या जर या मशिनरी मॅनेज होत असल्या तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केलंच नसतं ना. निवडणुकीच्या काळात कुठंतरी यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरं जायचं. त्यामुळं ह्या गोष्टी म्हणजे फक्त रडीचा डाव आहे. म्हणजे आता आपलं अपेक्षेनं आपलं काळं तोंड कसं समाजाला दाखवायचं म्हणून आता हे बालिश उद्योग चालू आहे. बाकी काय होत नसतं. पण जर काही मतदान केंद्रांवर जर काही हे आढळलं तर मग तुमची भूमिका काय आहे? काय आढळलं? गडबडी आढळली तर? अरे काहीच गडबडी आढळली नसते. ते काय निवडणूक आयोग आहे, ते यंत्रणा आहे. प्रत्येक मशीन आपण ज्यावेळेस मतदान केंद्रावर जातो ना त्यावेळेस ते चेक केलं जातं. काय चेक केलं जातं? आपल्याकडून मतदान काउंट करून घेतात ते आणि परत आपल्याला ते त्याचं रिझल्ट देतात. हे काउंट केलं जातं. वास्तविक पाहता आमच्यासारख्यानं तक्रार करायला पाहिजे. तुम्ही भाजपचे, तुमचं देशात सरकार आणि तुम्हीच जर या यंत्रणेवर अविश्वास दाखवते याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाही ना. पण जर ती मतमोजणी जर सही म्हणजे साबित झाली तर काय वाटतं की EVMवरचा विश्वास अजून दृढ होईल? जे काही आरोप तुमच्या वतीने देखील विरोधी पक्षाच्या वतीने देखील करण्यात आले होते की EVM माझ्या मतदारसंघात मी सगळं बारकाईने पाहिलेलं आहे, सगळं अभ्यासलेलं आहे आम्ही. त्यामुळे इथं कुठलाही फेराफेरी होणार नाही, काही होणार नाही. त्यामुळं काही होणारच नाही तर चर्चाच कशाला करायची? नाही, पण जर ते सही जर साबित झालं तर हा निकाल जो आहे तर तो देशात जाणार आहे. EVMवरचा विश्वास जो विरोधी पार्टी म्हणते की गडबडी होती तर तो कुठंतरी खोडला जाणार आहे. माझ्या मतदारसंघापुरतं जर मला बोलायचं म्हणलं तर जे 40 बूथ काहीतरी काउंट करणार आहे त्यामध्ये एक मताचा सुद्धा डिफरन्स होणार नाही. हे फक्त विरोधकाकडून. आता समाजापुढं जायचं तर मग कसं जायचं? समाजाला तर सांगू शकत नाही ना आम्ही आमच्या कर्तृत्व गुणामुळं पराभूत झालो. मग आता लोकांना सांगायचं नाही ते मशिनरीचं काहीतरी फॉल्ट आहे, ते मशिनरीच मॅनेज केलेले आमच्यासारख्याने आरोप करायला पाहिजे ना. त्यामुळं या गोष्टीकडे लई लक्ष देण्यापेक्षा आपण काम करीत राहायचं. त्यांना आता कामच नाही राहिलं. त्यांना आता अर्ज देते आणि अजून निवडणूक आयोगाकडे अजून काही तक्रार करतील. हे सगळे उद्योग करतील, ते करू द्यायचे त्यांना. आता त्यांना 5 वर्ष आपण तेवढंच काम दिलं ते त्या पद्धतीने ते करतील. 1991ची पुनरावृत्ती होऊ शकते. 1991ला त्यांच्या आजोबांनी तेच केलं ना. ते कुटुंबाची परंपरा आहे. काही कुटुंबाची एक खासियत असते, काही कुटुंबाची एक परंपरा असते, ते त्यात चालीव जात असतं. त्याच्यामुळे त्यात चालीव जाणारच आहे. ते जाऊ द्या.